विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो. वर्ग 8वा मराठी पाठ 18वा जलदिंडी या पाठाचा आज आपण अभ्यास करू. हा पाठ लिहिलेला आहे डॉक्टर विश्वास येवले यांनी. प्रसिद्ध लेखक अभ्यासक त्यांची नावाडी, योगार्थी, उवाच, सूर्यनमस्कार, द बिग मदर, थोरली आई, मैत्री करू नद्यांशी इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी जलदिंडीची अभिनव कल्पना साकारली आहे. नद्यांच्या जलप्रवाहांच्या प्रदूषणाबाबत समाजात भान जागवण्याचे मोठे काम त्यांनी केले आहे. जलदिंडीची गोष्ट या पुस्तक रूपाने हाच प्रवास रसाळ भाषेत लेखकाने आपल्यासमोर मांडला आहे. प्राचीन काळापासून नद्यांच्या काठी मानवी जीवन फुलले, त्यामुळेच नद्यांना लोकमाता म्हटले जाते. परंतु आजच्या वापरा आणि फेका या जीवनशैलीमुळे नद्यांचे प्रवाह खूपच प्रदूषित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर दरम्यानच्या इंद्रायणी, भीमा, चंद्रभागा नदीच्या पात्रातील प्रदूषण दूर करण्यासाठी तपाहून अधिक काळ सुरू राहिलेल्या जलदिंडी या थरारक जलप्रवासाचा परिचय या पाठात करून दिला आहे. प्रस्तुत पाठ जलदिंडीची गोष्ट या पुस्तकातून घेतला आहे. झुळझुळत्या वाऱ्यानं मुळामुठेचं संगमपात्र आनंदाच्या डोहात बुडालेलं. काठावरच्या गर्दझाडीत पाखरांचा चिवचिवाट चाललेला. उन्ह डोक्यावर स्थिर झालेली. संगमाच्या अनुभवाने रोमांचित झालेल्या पाण्याच्या लाटांवर सूर्याचे प्रतिबिंब हलत झुलत राहणार. शिडाची नाव या वातावरणात हुळहुळून गेलेली. ही नौका मी संगमावर आणलेली. नौकेचं सुकाणू एका हातात धरून दुसऱ्या हातात शिडाची दोरी धरून मी पाणी कापत सुळकण नौका प्रवाहात खेचली. इथं लेखक त्यांनी जो नाव चालवण्याचा अनुभव आहे त्या अनुभवाचे इथे वर्णन केलेलं आहे. मी माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना नौका शिकवण्याचं ठरवलेलं. 6-7 वर्षाचं वय त्यांचं. शिडाचा दोर धरून बसला होता. तो पहिल्यांदाच नौकेत बसत होता. बसताना उत्साह होता, पण जशी नौका वेगानं धावू लागली, जोराने हेलकावे खाऊ लागली, तसं त्याच्या उत्साहाचं रूपांतर भीतीत झालं. त्यानं नाव परत काठावर न्यायला सांगितली. त्याला धीर दिला की जरी नाव उलटली तरी तुला पोहता येतं, मग काय काळजी, आणि मी तशीच नौका चालवत ठेवली. तरी त्याच्या रडक्या आवाजाच्या विनवण्या चालूच होत्या. शेवटी न रागवून त्याला भित्रट म्हणत मी नाव काठाकडं वळवली. त्या लहानग्याचा चेहरा करारी दिसू लागला. त्याचा आवाज किंचित वाढला. म्हणाला, खडक वाचल्याच्या स्वच्छ पाण्याच्या तलावात घेऊन चला मला, आणि करा नाव उलटी तळ्याच्या मध्यात, काही हरकत नाही. मी भीतो आहे तो या घाण पाण्यात पडायला. मुलाच्या उत्तरानं नदीच्या पाण्याकडे माझी नजर वळली. नाव चालवताना वर ढगांवर पसरलेली सूर्याची लाली बघणारी नजर पाण्यावर पडलेला कचरा व घाण बघू लागली. लक्षात आलं की या पिढीने पर्यावरणाचा केवढा राज बघितलाय. जे पाणी प्यायला जायचं ते करंगळीनेही स्पर्शू नये इतकं दूषित झालं होतं. कुठला वारसा ठेवणार आहोत आम्ही. म्हणजे लेखकाचा जो मुलगा होता त्यानं सांगितलं की मला पोहता येतं, परंतु या नदीत एवढा कचरा आणि घाण आहे की इथे पोहण्याची इच्छासुद्धा होत नाही. आजपर्यंत नदीच्या पाण्याच्या प्रदूषणाचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं नव्हतं. पाण्याचा रंग, त्यावर तरंगत असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, अमर्याद वाढलेली जलपर्णी, घाणीमुळे काळे पडलेले खडक व दलदल झालेली काठावरली माती, एका नकोसा उग्र दर्पही होता नदीला. काठाजवळील पाण्यावर दर्प म्हणजे वास, उग्रवास. काठाजवळील पाण्यावर एक काळी सायच जणू आली होती. तळाचा गाळमध्ये बुडबुड्यांसहित पाण्यावर उकळी आल्यासारखा उठायचा आणि पाण्यावर पसरायचा. नदीचं सौंदर्य व पाण्याचं पावित्र्य शहराच्या धगधगीनं आणि निष्काळजीपणामुळे काळवंडलं होतं. इथं लेखक सांगत आहे
की शहराच्या रहदारीनं, शहरातील लोकांच्या वागण्यानं त्यांनी जी घाण केली नदीत, त्यामुळे लेखक म्हणत आहे की निष्काळजीपणामुळे नदीचं सौंदर्य काळवंडलं आहे. आपण काहीतरी करावं असं मनात ठरवलं. खडकवासला धरण शहरात आणणं शक्य नाही, पण नदीचं पाणी स्वच्छ करता येऊ शकेल. असा प्रयत्न यशस्वी होईल का यशस्वी? समस्येची व्याप्ती बघून मन कातरलं. म्हणजे एवढी मोठी समस्या होती नदी स्वच्छ करण्याची की लेखकाचं मन कातरलं, म्हणजे घाबरलं. या जाणीवेने खांद्यावर भार पडला. नदीचे सौंदर्य कधी काळी अनुभवलेले साथी एकत्र आणावेत आणि सर्वांनी मिळून नदीच्या स्वच्छतेचं काम करावं का? साथी म्हणजे मित्र. पात्रात वाढलेली जलपर्णी ही एक प्रकारची वनस्पती आहे जी पाण्यावर तयार होते. हे अनारोग्याचं कारण आहे. नदीच्या आणि लोकांच्याही त्यामुळे जलपर्णी निर्मूलनाचं काम हाती घ्यायचं ठरवलं. आणि लेखकानं ठरवलं की हे पाण्यावर जी तयार झालेली जलपर्णी आहे, एक प्रकारचा चिला ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो, ते दूर करण्याचं ठरवलं. पण एवढं मोठं कार्य कशी सुरुवात करावी? नदी सफाईची सुरुवात म्हणून संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. त्यांनी सहकार्य करायचं आश्वासन दिलं. समविचारी मित्रांची फळी तयार होऊ लागली. प्रत्येकजण चर्चेत भाग घेऊन अनुभवावरून सूचना करू लागला. मग काही दिवसात लक्षात आलं की आमच्या चर्चाच जास्त आणि प्रत्यक्षात सफाईचं काम मात्र नगण्य म्हणजे खूपच कमी. तात्काळ चापट बसून जाग आली. आता मात्र स्वतः जमेल तेवढी कामास सुरुवात करावी. धक्क्याजवळच्या झाडीच्या जाळीत अनेक प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि कचरा अडकलेला होता. धक्क्याजवळ म्हणजे जिथे नावेला धक्का दिली जाते ती जागा. तो काढावा असं ठरवलं. मनात काहीतरी केलं पाहिजे या उत्साहाचं वादळ होतं, पण प्रत्यक्षात एक पानही हलत नव्हतं. म्हणजे प्रयत्न अजिबात सुरू झाले नव्हते. काही न करता हातावर हात ठेवून मी तसाच बसून राहिलो. मग आईचे शब्द आठवले. हातावर हात धरून बसण्याऐवजी, दुसऱ्यांच्या हाताने काम करून घेण्याऐवजी स्वतःचेच हात वापर की कचरा काढायला. हातावर हात ठेवून बसणे म्हणजे कोणताही प्रयत्न न करणे. मग मी उत्साहाच्या भरात भराभर शेजारच्या झाडीत अडकलेलं प्लॅस्टिक काढू लागलो. ही कृती अन्य सहकाऱ्यांना लगेच खेचून घेऊन आली. जे काम तोंडी समजावून सांगून 8-10 दिवस हल्लं नव्हतं, ते 8-10 मिनिटात पार पाडलं सुद्धा. आता जमेल तेवढं आणि जमेल तेव्हा स्वच्छतेचं अभियान चालवायचं होतं. नदीचं प्रदूषण अनेक प्रकारचं होतं. मैला पाणी, रसायनं म्हणजे कारखान्यातून आलेल्या वस्तू, तरंगत बुडत असलेल्या टाकाऊ वस्तू, गाडीच्या चाकापासून ते चपलापर्यंत वापरा आणि फेका, यूज अँड थ्रो या संस्कृतीला धरून जे काही आज मी वापरत होतो ते सर्व दिसत होतं या नदीपात्रात. नदीपात्रात कोणकोणत्या प्रकारची प्रदूषणं होतं ते इथं लेखकानं सांगितलेलं आहे की कारखान्यातून आलेली रसायनं होतं, चपला होत्या, टायर होतं, काडी कचरा, सगळ्याच वस्तूमुळे नदी प्रदूषित झाली होती. या प्रदूषणाची अग्रणी म्हणजे प्रथम पुढे म्हणून जलपर्णी बेबंद वाढली होती. ही वनस्पती जी पाण्यावर वाढते. नदीचा काठच काय तो तिला रोखत होता आणि तिच्यावर डासांची बेसुमार पैदास झाली होती आणि या जलपर्णीवर डाससुद्धा घोंगावत होते. दिवसभर काम करून डोळ्यासमोरची जलपर्णी आणि तरंगता कचरा सर्वांनी काढला. कचऱ्याला हात न लावू इच्छिणारे दुसऱ्यांना बघून आपोआप आपली घृणा विसरले. दिवसभर उन्हात राबून, वल्हवून, वाकून, कचरा उपसून कष्ट बरेच झाले होते, पण थकवा जाणवत नव्हता. स्वच्छ झालेला नदीचा भाग बघत समाधानात सर्वजण संध्याकाळी आपापल्या घरी गेले. मी दुसऱ्या दिवशी नदीवर जायला निघालो. डोळ्यासमोर कालचं नदीचं स्वच्छ झालेलं रूप होतं. सुंदर काठ आणि स्वच्छ केलेल्या नदीचं जलपर्णी आणि कचरा विरहित पात्र. पण काठावर येऊन बघतोय तर नदी पात्र परत कचऱ्यानं व पाल्यानं भरलं होतं. म्हणजे आदल्या दिवशी लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी जे नदी पात्र स्वच्छ केलं होतं
दुसऱ्या दिवशी जाऊन पाहते तो ते नदीपात्र तसंच कचऱ्यानं आणि पाल्यानं अस्वच्छ झालं होतं. श्रम वाया गेले होते. आम्ही आदल्या दिवशी साफ केलेल्या जागी प्रवाहाबरोबर परत कचरा आला होता. कालच्या कामाचा थकवा मात्र आता लगेच जाणवू लागला. म्हणजे लेखक निराश झाले. रात्री अंथरुणावून पडल्या पडल्या माझ्या मनात विचार आला, वाडी गावापासून कसबा नगर, आज महानगर ही वाढ होताना आधीच जर नदीकाठच्या विशिष्ट रुंदीचा पट्टा फक्त वंदरासाठी राखला असता तर सांडपाणी शुद्ध होत नदीत गेलं असतं. ते पाणी झाडांसाठी खतपाणी झालं असतं, झाडीही फोपावली असती व नदीपात्रातून येत शहरात पसरत येणारी हवाई शुद्ध राहिली असती. भूतकाळात केलेल्या कामामुळे हा वर्तमान आहे. मी व्यक्तिशः व माझ्या आधीच्या पिढ्यांनी केलेल्या कामामुळे आज मी इथे आहे. भोगा आता गतकर्माची फळं. गतकर्माची म्हणजे आपण जुने केलेले कर्म. यासाठी लेखक इथे असं म्हणत आहे की आधी आपण जे चुकीचे कामं केले आणि नदी अस्वच्छ केली त्यामुळेच आता आपल्याला हे भोगावं लागत आहे. दुसऱ्या दिवशी जलपर्णी काढण्याचं काम सुरू झालं. आता आधी रविवारी होणारं काम हळूहळू दररोज होऊ लागलं. म्हणजे सुरुवातीला लेखक आणि त्यांचे मित्र रविवारी काम करायचे, आता ते रोजच नदीला स्वच्छ करण्याचं काम करत. बहुधा ती जीवनशैलीच बनली आमची. काही वेळेसच यश मिळायचं, पण स्वच्छ रूप हे ध्येय आहे हे लक्षात ठेवून काम चालू राहिलं. आळंदीहून निघून इंद्रायणी, भीमा नद्यातून प्रवास करताना नदीची स्वच्छता करत पंढरपूरला पोचायचे ठरले. नदीमार्गे प्रवास करायचा हे ठरवून प्रवासाची ढोबळ रचना आकार घेऊ लागली. इथं लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेली योजना सांगितलेली आहे की कोणत्या मार्गाने आपल्याला नदी स्वच्छ करायची आहे. त्यांनी ठरवलं की इंद्रायणी आणि भीमा नद्यातून प्रवास करायचा. नंतरचे काही महिने साधनसामुग्री जमा करण्यात गेले. मुक्कामाच्या संभाव्य गावांच्या भेटी झाल्या, मित्रांशी बोलणं झालं, संस्थांना सांगून त्यांच्या सहकार्यासाठी विनवलं. मदतीचा हात अनेक ठिकाणावरून पुढे आला. नदीतून पंढरपूर प्रवासाचं एक कुटुंब तयार होऊ लागलं. जवळजवळ सगळी तयारी झाली, पण मोहिमेचं नाव ठरलं नव्हतं. ही जी सगळी तयारी झाली, या तयारीमध्ये मोहिमेला काय नाव द्यायचं त्यावर ते विचार करत होते. पंढरपूरला सगळे लोक चालत जातात. पालखी सोहळा होतो, बरोबर दिंड्या चालू लागतात. आपलीही दिंडीच. नदीच्या प्रवाहातून आपली दिंडी जाणार, मग नाव ठेवूया जलदिंडी. मी सर्वांना एकत्र बोलावून सांगितलं, सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि अध्यात्म यांची सांगड घालणारी दिंडी म्हणजे जलदिंडी. जलदिंडी सर्वांची दिंडी. ही जलदिंडी तपाहून अधिक काळ सुरू आहे. आणि लेखक सांगत आहे की नदीला स्वच्छ करण्याची जी मोहीम होती, योजना होती, त्याला नाव दिलं त्यांनी जलदिंडी. आणि ही जलदिंडी आजही नदी स्वच्छ करण्याचं काम करत आहे. तर अतिशय महत्त्वाचा असा हा संदेश देणारा पाठ होता बालमित्रांनो. मला आशा आहे तुम्हाला नक्की पाठ आवडेल. तर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही पाठ समजून घेतला आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.